दिल्ली पोलिसांनी अख्खा फौजफाटा मैदानात उतरवलाय, तरीही संसद भवनाच्या परिसरात 75,000 आंदोलकांची धडक. नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज 31व्या दिवशी धक्कादायक वळण मिळाले. दिल्ली पोलिसांनी आंदोलक जंतर मंतर सोडून बाहेर पडू नयेत आणि तिथे संपूर्ण फिल्डिंग लावली होती. मात्र पोलीस प्रशासन जंतर मंतरवरच लक्ष ठेवून गाफील राहिले. तिकडे कॉक्रोच जनता पार्टीच्या सुमारे 75,000 आंदोलकांनी सुरक्षाची यंत्रणांना चकवा देत थेट संसद भवनाच्या परिसरात धडक मारली. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 75,000चा हा भलामोठा जमाव संसदेच्या परिसरात पोहोचल्याने दिल्ली पोलिसांची अक्षरशः पळापळ झाली. जंतर मंतरवरून कोणालाही बाहेर पडू न दिल्याने पोलीस निश्चिंत होते, परंतु देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या कार्यकर्त्यांच्या एका मोठ्या गटाने थेट संसदेच्या दिशेनं कूच केलं. आंदोलक संसदेपासून अवघ्या 150 मीटर अंतरावर येऊन पोहोचताच सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आली. संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या CSSFच्या जवानांनी तातडीनं धाव घेत विजय चौकाकडील संसदेचे मुख्य गेट कुलूप लावून बंद केले. आंदोलकांनी घुसखोरी करू नये म्हणून सुरक्षारक्षक हातात बंदुका रोखून आणि वॉटर कॅननचे पाईप्स घेऊन गेटवर तैनात झाले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, दिल्ली.